पिंपरी चिंचवडमधील डेअरी फार्म येथील बहुउद्देशीय उड्डाण पूल आपण त्या उड्डाण पुलापाशी आहोत। आपण पाहू शकतो की हा उड्डाण पूल पूर्ण झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी जी आहे ती कमी होणार असल्याचं चित्र आपल्याला आगामी काळात पाहायला मिळणार आहे। मात्र आपण पाहिलं तर 2023 साली सुरू झालेलं हे काम 2026 उजाडलं तरी या ठिकाणी सुरूच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळेच आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून संबंधित ठेकेदाराला जे आहे ते आता दिवसाला दंड जो आहे तो सुरू केलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। आपण पाहिलं तर चिंचवड असेल, वाकड असेल, काळेवाडी असेल, पिंपरी असेल या भागाला जोडणारा हा रेल्वे उड्डाण पूल आहे। या रेल्वे उड्डाण पुलाचं काम जे आहे ते 2023 साली सुरू झालं। मात्र 3 वर्ष झालं आपण पाहिलं तर हे काम अतिशय संत गतीने सुरू आहे। त्यामुळे प्रशासनाकडून जे आहे ते आता याला दंड जो आहे तो दिवसाला सुरू केलेला आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। आपण पाहिलं तर हा ब्रिज जो आहे तो पूर्ण झाल्यानंतर पिंपरी चिंचवड मधील जी वाहतुकीची समस्या जी आहे ती या ठिकाणी मिटणार आहे। अनेक ठिकाणी हा पूल जो आहे तो कनेक्टिंग असणार आहे। यामध्ये आपण मुख्यतः पाहिलं तर वाकड असेल, चिंचवड असेल, काळेवाडी असेल, पिंपरी असेल या मोठ्या भागांना जोडणारा हा पूल जो आहे तो अतिशय संत गतीने सुरू आहे। त्यामुळेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून या संबंधित ठेकेदाराला जे आहे ते आता दिवसाला दंड जो आहे तो सुरू केलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। मात्र दंड जरी या ठेकेदाराला होत असला तरी लवकरात लवकर हा पूल तयार करावा अशीच मागणी जी आहे ती आता सर्वसामान्य नागरिक करताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।